7वी स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहात आणि तुम्हाला समांतर रेषेचे गुणधर्म, संगत कोन, अंतर कोन आणि विक्रम कोन हे प्रकरण अवघड जात असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी। आजच्या व्हिडिओमध्ये याचा जो स्वाध्याय आहे तो पूर्ण सोडवून देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन ही दाबा। स्वाध्याय 15 मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी। तर रेषा AB समांतर रेषा आर्य, समांतर रेषा CD व रेषा PQ ही त्यांची छेदिका आहे, तर संगत कोन व अंतर कोन यांच्या एकूण किती जोड्या आहेत असं आपल्याला विचारलेला हा प्रश्न आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, पहिली रेष जर पकडली AB, तर AB आणि आर्यस या दोन समांतर पकडल्या तर इथल्या जोड्या किती झाल्या आपल्या 4 झाल्या। ठीक आहे, त्याच्यानंतर पहिली रेष आणि तिसरी रेष पकडली तर इथल्या 4 जोड्या झाल्या। त्याच्यानंतर दुसरी रेष आणि तिसरी रेष आहे त्यांच्यात संगत कोन जे आहेत त्या किती असणार आहेत, 4 कोन असणार आहेत, म्हणजे 4 जोड्या असणार आहेत संगत कोनांच्या। आणि त्याचप्रमाणे अंतर कोन म्हणजे काय, तर आतल्या बाजूला जे कोन असतात ते, म्हणजे 1 2 3 4 ह्या जोड्या झाल्या, म्हणजे किती झाल्या इथं 4 जोड्या। आणि दुसरी गोष्ट, हे दोन कोन आणि इथले दोन कोन, म्हणजे हे कोन एक जोडी झाली, हे कोन दुसरी जोडी झाली, म्हणजे इथं परत 2 आले। आता एकूण किती होतात बघा, इथं 4 आणि 4 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 17 18 जोड्या या ठिकाणी झालेल्या आहेत। आणखी एक गोष्ट, जर तुम्हाला संगत कोन, अंतर कोन हे जर डिटेलमध्ये माहिती नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत। तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे प्रकरण अवघड जाणार नाही। ठीक आहे, जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न बघतोय, पुढील आकृतीत रेषा AB समांतर रेषा CD असून रेषा PR छेदिका आहे। AB आणि CD या दोन समांतर रेषा आहेत आणि PR ही त्यांची छेदिका आहे। जी रेषा AB ला P बिंदूमध्ये आणि रेषा CD ला बिंदू R मध्ये छेदते। ठीक आहे, म्हणजे काय करते बघा, AB ला P मध्ये आणि CD ला R मध्ये छेदते। अंतर कोनांच्या एका जोडीचा कोन दुभाजक बिंदू T मध्ये छेदतात। आता हे काय झाले, कोन दुभाजक। कोन दुभाजक झाल्यामुळे इथला कोन समान झाला, इथला कोन आणि इथला कोन हा सुद्धा काय झालेला आहे, समान झालेला आहे। ठीक आहे, तर कोन PTR चे माप किती। आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेला डायरेक्ट याचं उत्तर 90 अंश म्हणून सांगायचं आहे। ठीक आहे, पण आता ते कसं आलं हे बघूया। जर आपण इथं x घेतला, या ठिकाणी x आणि इथं सुद्धा इथं y आणि इथं y घेतला, तर आंतर कोनाची जोडी ही काय झाली बघा इथं, तर कोन BPR अधिक कोन PRD बरोबर किती असतं, 180 असतं, कारण आंतरकोन हे काय असतात, एकमेकांचे पूरक कोन असतात। म्हणजेच इथं बघा BPR म्हणजेच काय झालं, x 2x झाले, इथं बघा y 2y झाले आणि इथं आले 180। आता या प्रत्येक संख्येला दोन्ही भाग जातो, म्हणून दोन्ही भाग घालवला तर x अधिक y बरोबर किती आले, 90 अंश आले। म्हणजेच या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश आली, म्हणजेच राहिलेला जो कोन आहे तो काय असणार आहे, 90 अंशाचा असणार आहे। ठीक आहे, तिसरा प्रश्न बघूया काय सांगितलेला आहे। तर बघा इथं सोबतच्या आकृतीत रेषा L समांतर रेषा M, L आणि M या दोन्ही एकमेकांना समांतर आहेत। रेषा A समांतर रेषा B दिलेली आहे, A ला B रेषा समांतर दिलेली आहे, तर X चे माप काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे। किती सोपं आहे बघा या ठिकाणी। तर रेषा L आणि रेषा M ह्या दोन्ही काय समांतर असल्यामुळे A जर छेदिका घेतली तर इथला कोन हा काय असणार आहे, संगत कोन आहे, आणि संगत कोनांची जोडी ही काय असती, एकरूप असते। ठीक आहे, त्यामुळे इथला कोन किती झाला, 100 झाला, बरोबर आहे। आता A ला काय आहे, A समांतर B आहे, बरोबर आहे, पण इथला कोन जर आपण x घेतला तर इथं बघा 100 अधिक x केले तर इथं किती असणार आहेत, 180 असणार आहेत, कारण हे दोन काय आहेत, रेषीय जोडीतील कोन आहेत म्हणून। म्हणजेच x बरोबर 180 वजा 100 केले तर या ठिकाणी फक्त आपल्याला 80 राहणार आहेत, म्हणजे इथला कोन हा 80 आला। तर इथला कोन जर 80 असेल तर हा x बरोबर सुद्धा किती असणार आहे, तर 80 अंश असणार आहे, कारण हे दोन बाह्य विक्रम कोनांच्या जोड्या आहेत। कारण A ला B समांतर रेषा आहे, M ही छेदिका आहे आणि हे बाह्य विक्रम कोनाची जोडी असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे, बरोबर
आहे। इथं 110 आहे, त्यामुळं इथं काय झाला, इथला कोण 110 झाला, बरोबर आहे, म्हणजे हा सुद्धा 110 झाला। इथं सुद्धा किती असणार आहे, 110, म्हणजेच या ठिकाणी 70 अंश असणार आहे, कारण आपण चुकून या ठिकाणी 100 अंश घेतले होते। म्हणजेच आपलं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे 70 अंश। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे। चौथा प्रश्न बघूया, दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर पुढील पैकी सत्य विधान कोणते। आता दोन समांतर रेषा आहेत आणि त्यांना एका छेदिकेने छेदले, तर बघा पहिलं वाक्य काय दिलेलं आहे, संगत कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एकरूप असतात, बरोबर आहे, नाही। वितक्रम कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोण एकरूप असतात का, तर कोणांची जोडी एकरूप असती, म्हणजे आता इथला जर एक वितक्रम कोण असेल आणि हा वितक्रम कोण असेल तर हे दोन कोण एकमेकांना एकरूप असतात, ठीक आहे। आंतरकोन पूरक कोण असतात, आंतरकोन पूरक कोण असतात, म्हणजेच आंतरकोनाची जी जोडी असती ती किती असती, 180 अंश असते, म्हणजे त्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते, इकडचा आंतरकोन असू दे किंवा या साईडचा असू दे। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे, ठीक आहे। पाचवा प्रश्न बघतोय, काय सांगितलेलं आहे बघा, आकृतीत रेषा PQ समांतर रेषा RS दिलेली आहे, PQ ला RS समांतर आहे, MN ही काय दिलेली आहे, छेदिका दिलेली आहे, RBM कोण किती दिलेला आहे, RBM म्हणजेच इथला कोण जो आहे तो 130 अंश दिलेला आहे, किरण AT हा कोण PAN चा कोण दुभाजक आहे, तर माप कोण PAT बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे। आता आंतरकोनांची जोडी ही काय असते, पूरक असते, ते आता आपण बघितलं, म्हणजे PAB अधिक काय असणार आहे इथं, कोण RBM किंवा A घेऊ शकतो, या ठिकाणी आपण 180 अंश आहे, तर या ठिकाणी बघा कोण PAB अधिक RPAM म्हणजेच ए किंवा यम, आपण इथपर्यंत ए पर्यंत घेतलेला आहे, तो कोण किती दिलेला आहे, 130 अंश दिलेला आहे, या ठिकाणी 180 आले, म्हणजेच कोण PAB बरोबर 180 वजा 130 आहे, म्हणजेच या ठिकाणी किती राहिले बघा, तर 50 अंश या ठिकाणी आलेले कोण, ठीक आहे। पण आपल्याला कोण कुठला काढायचा आहे, तर कोण PAT हा कोण आपल्याला काढायचा आहे, आणि कोण दुभाजक असल्यामुळं कोण PAT बरोबर काय असणार आहे, या कोणाचा तो निम्मा कोण असणार आहे, म्हणजेच याचा कोण किती असणार आहे, तो 25 अंशाचा असणार आहे। म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असतील तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। सहावा प्रश्न काय दिलेला आहे बघा, या ठिकाणी दोन समांतर रेषांना छेदल्यास एकरूप कोणांच्या किती जोड्या तयार होतील, याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, ठीक आहे। जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करून हाईप द्यायला विसरू नका। सातवा प्रश्न बघतोय, काय सांगितले बघा, तर सोबतच्या आकृतीमध्ये रेषा EF समांतर रेषा CD दिलेल्या असेल तर 180 वजा काय सांगितलेलं आहे, 180 वजा माप कोण CBA बरोबर किती असं विचारलेलं आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा CBA म्हणजे इथला कोण हा किती असणार आहे, हा 108 असेल तर इथला कोण सुद्धा किती असणार आहे, 108च असणार आहे। म्हणजेच या ठिकाणी बघा 180 वजा 108 केले तर इथं आले 2, हाच्या दिला 7 झाले, म्हणजे 72 अंश उत्तर असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे, कारण ही दोन संगत कोणांची जोडी आहे, म्हणून ती एकरूप असते। रेषा AB समांतर रेषा CD असून रेषा PQ त्याची छेदिका आहे, तर वितक्रम कोणांच्या किती जोड्या तयार होतात। आता यामध्ये दोन प्रकार असतात, एक तर आंतर वितक्रम कोण आणि बाह्य वितक्रम कोण असतात। आंतर वितक्रम कोणाच्या 2 जोड्या तयार होतात आणि बाह्य वितक्रम कोणाच्या 2 जोड्या होतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर असणार आहे, ठीक आहे। हा प्रश्न बघतोय, काय सांगितले बघा, तर सोबतच्या आकृतीत रेषा AB समांतर रेषा CD दिलेली आहे, AB आणि CD समांतर आहे व GH त्यांची छेदिका आहे, जर माप कोण EFC म्हणजेच कुठला बघा, तर EFC हा 3x+25 दिलेला आहे व माप GEB बरोबर 2x+5 अंश दिलेला आहे, तर आपल्याला काय काढायचं आहे बघा, तर माप कंस DFH म्हणजेच कुठला DFH हा कोण आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। पण त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, या दोन मापांवरून x ची किंमत काढून इथला कोण काढून घ्यावा लागेल, कारण हे दोन जे आहेत ते काय आहेत आपले, तर विरुद्ध कोणाची जोडी असल्यामुळे एकरूप असते, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा, हा इथला कोण
किती आहे 2x प्लस 5 आहे, तर इथला सुद्धा किती असणार आहे 2x अधिक 5 असणार आहे. ही झाली आपली कोणाची जोडी. आणि आंतरकोनाची जोडी ही काय असते तर पूरक असते. ठीक आहे, म्हणजे त्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. 3 आणि 2 5x झाले अधिक 5 आणि 25 30 झाले 180. हा 5x इथंच राहिला, हा 30 अधिक होता, इकडे गेल्यानंतर वजा झाला, म्हणजेच 180 वजा 30 म्हणजेच 5x बरोबर 150 झाले. म्हणून x बरोबर 5 ने भाग घालवला, 5 त्रिक 15 आणि 5 शून्य 0 झाले. पण तो कोण काढायचा आपल्याला, तर हा कोण किती आहे आपला 3x अधिक 25 आहे. म्हणून 3 गुणिले x ची किंमत किती आली होती 30 अधिक 25 म्हणजेच 3 त्रिक 9 90 झाले आणि हे 25 म्हणजेच या ठिकाणी 5 9 10 11 आलेले आहेत. म्हणजे 115 अंश हा काय असणार आहे तो कोण असणार आहे. म्हणजेच DFH हा सुद्धा कोण किती असणार आहे 115 अंश असणार आहे, कारण हे दोन कोण एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. ठीक आहे, सोबतच्या आकृतीत रेषा AC समांतर रेषा BT दिलेली आहे. AC आणि BT ह्या समांतर रेषा आहेत. तर या ठिकाणी बघा TOP कोण TOP हा कोण जो आहे तो या ठिकाणी किती दिलेला आहे आपल्याला 100 अंश दिलेला आहे. रेख YX एकरूप रेख काय दिलेला आहे तर YZ दिलेला आहे. तर माप कोण X हा किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा ज्या वेळेला म्हणजे जर हा त्रिकोणाचा विचार केला तर इथं बघा XYZ मधलं XY एकरूप आहे, YZ एकरूप आहे, म्हणजे कोण X आणि कोण Z हे सुद्धा काय असणार आहे एकरूप असणार आहे. ठीक आहे, म्हणजे जेवढा कोण X आहे तेवढाच काय असणार आहे या ठिकाणी कोण Z सुद्धा असणार आहे. ठीक आहे, आता पहिला विचार केला तर या ठिकाणी बघा इथला कोण किती आहे आपला 100 अंश आहे, बरोबर आहे. मग आता संगत कोणा जर विचार केला तर इथला कोण किती झाला आपला 100 झाला, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी बघा कोण XYZ अधिक कोण ZYO बरोबर, हे काय आहे रेषीय जोडीतील कोण आहेत, बरोबर आहे. त्यांची बेरीज किती असते 180 अंश असते, बरोबर आहे. म्हणजेच काय झालं बघा कोण XYZ बरोबर 180 वजा 100 केले तर 80 अंश या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे इथला आतला जो कोण आहे तो किती असणार आहे 180 अंश असणार आहे. आता जर त्रिकोणाचा विचार केला तर इथं आपण X घेऊया आणि A घेऊया आणि इथं सुद्धा Aच असणार आहे, कारण दोन्ही कोण काय आहेत या ठिकाणी एकरूप आहेत. म्हणजेच या ठिकाणी बघा 80 अधिक 2A बरोबर 180 असणार आहे, कारण X अधिक Y अधिक Z बरोबर किती असतं 180 असतं. म्हणजेच त्यावरून जर विचार केला तर 2A बरोबर 180 वजा 80 म्हणजे 2A बरोबर 100 आले आणि A बरोबर किती असणार आहे या ठिकाणी 50 असणार आहे. म्हणजे कोण X बरोबर किती असणार आहे 50 अंश असणार आहे. किंवा ते जर आपण काय केलं असतं तर बाह्य कोणाचा दुभाजकाचा नियम वापरला असता तर हे X आणि हा Y हे दोन कोण एकरूप झाले. म्हणजेच इथं बघा A अधिक A बरोबर 100 झाले, म्हणजे 2A बरोबर 100 आणि A बरोबर किती असणार आहे 50 असणार आहे. म्हणजेच X बरोबर सुद्धा किती असणार आहे तो कोण 50 असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. 13वा प्रश्न काय सांगितलेला आपल्याला सोबतच्या आकृतीत रेषा AB समांतर रेषा CD आणि रेषा PQ समांतर रेषा RS असल्यास संगत कोणांच्या किती जोड्या तयार होतात. आता या ठिकाणी बघा ह्या दोन रेषा समांतर असतील आणि ही छेदिका असेल तर ह्याच्या किती जोड्या झाल्या तर 4 झाल्या, बरोबर आहे. अशा किती आहेत आपल्या तर 4 छेदिक असल्यावर 4 चौक 16 काय असणार आहेत संगत कोणांच्या जोड्या या ठिकाणी तयार होणार आहेत. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक छेदिकेला 4 अशा 16 जोड्या या ठिकाणी तयार होतील. हा प्रश्न काय सांगितले बघा तर सोबतच्या आकृतीत रेख AB समांतर रेख EC दिलेली आहे. AB आणि EC या समांतर रेखा आहेत. माप कोण ACB म्हणजे कुठला ACB हा किती दिलेला आहे 47 अंश दिलेला आहे. तर माप कोण ABC म्हणजे कुठला ABC हा कोण किती मापाचा असेल ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, कोण ABC बरोबर 53 अंश या ठिकाणी दिलेला आहे. तर माप कोण ACE म्हणजे कुठला बघा ACE इथला जो कोण आहे तो किती अंशाचा असणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. त्या ठिकाणी बघा AB समांतर काय घेतलं आपण CE घेतलं आणि छेदिका जर आपण काय घेतली तर BC ही छेदिका घेतली या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा कोण
ABC अधिक माप कोण काय असणार आहे, BCE बरोबर 180 अंश असणार आहे, कारण अंतरकोनांच्या जोडी असते ती काय असते, पूरक असते, बरोबर आहे. म्हणजे इथला कोण किती दिलेला आहे, 53 अंश अधिक BCE पूर्ण दिलेला आहे का, नाही, पण त्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, तर ACB हा 47 अंश आहे आणि दुसरा कोण आहे तो काय आहे, ACE आहे, जो की आपल्याला काढायचा आहे आणि इथे 180 अंश या ठिकाणी आपण लिहू शकतो, बरोबर आहे. म्हणजेच कोण ACE बरोबर 180 वजा या दोघांची बेरीज केली, 7 3 10, ह्याच्याला 1, 5 5 10 झाले, म्हणजेच या ठिकाणी किती आलं बघा, 80 अंश आलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. दुसरा प्रश्न बघा, त्यातलाच काय सांगितलेलं आहे, माप कोण ACD काढायचा आहे. म्हणजेच कुठला बघा, ACD हा पूर्ण कोण या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. पण त्यासाठी पहिल्यांदा काय काढून द्यायला लागेल बघा, आपल्याला कोण काढून द्यावा लागेल. आताच आपण बघितलं हा कोण किती आलेला आहे, आपला 80 अंश आलेला आहे, बरोबर आहे. आता हा ABC आणि ECD हे दोन संगत कोण असल्यामुळे इथला कोण किती झाला आपला, 53 अंशाचा झाला. म्हणजे 80 अधिक 53 जर केलं तर उत्तर किती येणार आहे, 3 आणि 8 आणि 5 13, म्हणजे 133 अंश असणार आहे. ठीक आहे, जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न काय सांगितले बघा, एक रेषा दोन समांतर रेषांना छेदत असेल तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य होईल. विक्रम कोण पूरक असतात का, नसतात. संगत कोण पूरक असतात का, नसतात. एकाच बाजूचे अंतरकोन पूरक असतात का, तर हो, एकाच बाजूचे अंतरकोन हे काय असतात, एकमेकांना पूरक असतात. आणि विरुद्ध कोण पूरक असतात का, नाही, विरुद्ध कोण सुद्धा एकरूप असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. सोबतच्या आकृतीत रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N दिलेले, L M आणि N या समांतर रेषा आहेत. रेषा X व Y या छेदिका आहेत, X आणि Y या छेदिका आहेत. AB बरोबर किती दिले बघा, या ठिकाणी 18 दिलेला आहे. BC बरोबर किती दिलेला आहे, 30 दिलेला आहे. QR दिलेला आहे जो की 21 आहे आणि PR काढायचा आहे. ज्यावेळेला 3 समांतर रेषा असतात आणि 2 छेदिकेने त्यांना छेदले असतात, त्यांचे गुणोत्तर हे काय असते, तर प्रमाणात असते. म्हणजेच आपण काय करू शकतो या ठिकाणी बघा, 18 भागिले 30 बरोबर या ठिकाणी बघा PQ भागिले 21 आले, तिरकस गुणाकार केला तर PQ बरोबर काय असणार आहे, 18 गुणिले 21 भागिले 30 आले. ठीक आहे, भाग घालवला 3 1 3, 3 0 0 3 असते 21 झाले. 8 7 56, 7 1 7, 7 5 12, 126 भागिले 10 म्हणजे 12.6 हे उत्तर असणार आहे. कशाचं, PQचं. पण काढायला काय सांगितले, PR सांगितले. PR म्हणजेच काय आहे, तर PQ अधिक QR आहे. PR किती आला, PQ किती आहे, 12.6 आहे. QR किती दिलेला आहे आपला, 21 दिलेला आहे. दोघांची बेरीज केली तर या ठिकाणी 6 आले, इथे 0 घेऊ शकतो, इथले 3, इथले 3, 33.06 हे उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, हाईप द्या आणि सबस्क्राईबही केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. 15वा प्रश्न बघतोय, काय सांगितलेलं बघा, तर सोबतच्या आकृतीमध्ये रेषा AD समांतर रेषा EH समांतर रेषा IL दिलेली आहे. AD ला EH ला IL दिलेली आहे आणि समांतर रेषा MN समांतर रेषा PQ दिलेली आहे. जर IJN म्हणजेच कुठला दिलेला आहे बघा, IJN बरोबर 100 अंश दिलेला असेल तर माप कोण PCD बरोबर किती. आता या ठिकाणी बघा PCD कुठं आहे, PC आणि D म्हणजेच हा कोण किती अंशाचा असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता जर विचार करत गेलो तर या ठिकाणी बघा 100 अंश असणारे कोण कुठले कुठले असणार आहेत, हे कोण असणार आहे ते 100 अंश असणार आहे, बरोबर. आणि इथला हा कोण आणि इथला हा कोण हे काय आहे, बाह्य विक्रम कोणाची जोडी असल्या कारणाने हा कोण सुद्धा किती असणार आहे, 100 अंशाचाच असणार आहे. ठीक आहे, दुसरं बघा, BF बरोबर 2 दिलेला आहे. BF बरोबर 2 आणि FG बरोबर किती दिलेला आहे, तर 2 दिलेला आहे. तर CG छेद GK बरोबर किती असणार आहे, तर एकच गुणोत्तर असणार आहे, कारण 2 2 म्हणजेच किती आले, 2 के बे म्हणजे एकाच एक गुणोत्तर आलेलं आहे. ठीक आहे, आणि तिसरा प्रश्न बघा यातला, तर BF बरोबर 3.1, BF बरोबर 3.1, FG बरोबर 3.1 आणि BX बरोबर किती दिलेलं आहे या ठिकाणी
bx कुठं आहे बघा, bx बरोबर जर 3 पॉइंट किती दिलेलं आहे 5 असेल तर x के सुद्धा किती असणार आहे 3.5 असणार आहे, कारण गुणोत्तर हे काय असतं प्रमाणात असतं, हे आपण मगाशीच बघितलेलं आहे. केवढा सोपा प्रश्न आहे बघा, दिसायला फक्त अवघड आहे, तर तुम्हाला आकृती समजली तर प्रश्न नक्कीच सोपा आहे. आता जो 16वा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे आणि याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगणार आहात. आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.